बातमी धक्कादायक आहे। छेडछाडीला आणि ब्लॅकमेलला कंटाळून बीडच्या तरुणीनं आत्महत्या केली आहे। छेडछाडीला कंटाळून मामाच्या घरातच तरुणीनं गळफास घेत आत्महत्या केली। आजच्याच दिवशी म्हणजेच 20 एप्रिलला मुलीचं लग्न होतं। आरोपी अभिषेक कदमला या प्रकरणी अटक करण्यात आली आणि लगेचच जामीनही देण्यात आलाय। 10-12 मुलं असतील बहुतेक, ह्याच्याच मित्रातले टोळीच आहे ह्यांची एक, की हे काय करतात, मुलींना फसवतात, त्यांचे फोटो काढणार आणि मग त्यांना ब्लॅकमेलिंग करणं, ही त्या मुलांचं एक हीच आहे, एक रॅकेटच आहे त्यांचं। त्याच्यामध्ये 2 मुली पण शामिल आहेत। आमची आता एवढीच मागणी आहे की त्याच्यावर मोका लागावा आणि त्याला कायमस्वरूपी जेलमध्ये टाकून द्यावं। कोणी राजकीय दबावाच्यामुळे एखादी मुलगी असेल, एखादी महिला असेल, एखादी भगिनी असेल, तिची छेडछाड असेल किंवा अन्य काही बाबी करत असेल तर पोलिसांनी मुलाइजा बाळगू नये। कोण कोणाचा मुलगा आहे, भाऊ आहे, बाप आहे, पुतण्या आहे, मावसा आहे, काका आहे, जे काय असेल ते कडक कारवाई केली पाहिजे। जर ती केली नसेल तर मला असं वाटतं या मुलीला असं करण्यास आपण भाग पडला असं मानता येईल। आणि म्हणून संबंधित पोलिसांनी गुन्हेगारावर ताबडतोब त्वरेनं कारवाईची आवश्यकता आहे।